घारीची पिल्लांसोबत पुनर्भेट. सांगलीतील पक्षीमित्रांचा पुढाकार. घार उंच आकाशी असली तरी तिचं लक्ष पिल्लांपाशी असतं. मात्र घरटेच कमकुवत झाल्याने पिल्लू जमिनीवर आलं. जमिनीवरच्या पिल्लाची आणि मादी घारीची पुनर्भेट घडवून आणण्याची जटिल कामगिरी सांगलीतील पक्षीमित्रांनी पार पाडली. सांगलीतील एस.टी. कॉलनीमध्ये पतंगे यांच्या अंगणात पाखराचं एक पिल्लू जमिनीवर पडल्याचं लक्षात आलं. पिल्लू नेमकं कोणत्या पक्षाचं आहे हे कळत नव्हते. पतंगे यांनी पक्षीमित्र मेहत्रस आणि मानद वन्य जीवसंरक्षण अजित पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पाहणी करून हे पिल्लू घारीचं असल्याचा निष्कर्ष काढला. या दरम्यान उंच वाढलेल्या नारळाच्या झाडाभोवती घारीच्या गिरट्या सुरू होत्या. नारळाच्या झाडावर असलेल्या घरट्यात मादी इतर पिल्लांसोबत असल्याचं आढळलं. एक पिल्लू तिच्यासोबत तर दुसरे माणसाच्या गराड्यात अडकलेले. मादी घार उंच आकाशी झेप घ्यायची, काही क्षणात परत घरट्याकडे परत यायची, असं बराच वेळ चालू होतं. तरी पक्षीप्रेमींनी धाडस करून उंच झाडावर चढून पाहिला असता घरटे नाजूक झाल्याने पिल्लू जमिनीवर पडल्याचं दिसून आलं. मात्र पक्षीमित्रांनी जमिनीवर पडलेले पिल्लू परत घरट्यात ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र दोन्ही पिल्ले व्यवस्थित राहू शकतील एवढे घरटे मजबूत नव्हते. यावर पर्याय म्हणून बांबूच्या टोपलीत पिल्ले ठेवण्याचा आणि आहे त्याच जागी टोपली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र उंच नारळाच्या झाडावर चढून पिल्लू सुरक्षित पोहोच करणं आणि हे करत असताना घारीकडून हल्ल्याची भीती होतीच. शहरातील उंच झाडावर चढण्याची सवय असलेल्या मारुती बंडगर यांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी हेल्मेट वापरून ही किमया साधली. 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर मादी आणि आपल्या 2 पिल्लांशी घारीशी पुनर्भेट झाली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.